मी सौरभ कोरटकर महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने। पुण्यातील बार आणि पब मधील हप्ते वसुलीवरून धंगेकर आणि सुषमा अंधारे आक्रमक झाल्यात। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात जाऊन तक्रार नोंदवलेली आहे। उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर वसुलीची यादीच वाचली आहे। धंगेकर, अंधारे, मोहन जोशींनी अधिकाऱ्यांना यावेळी धारेवर धरलाय। धंगेकर, अंधारे उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात गेले। उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं। इतकंच नाही तर अधिकाऱ्यांना देखील धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी धारेवर धरलाय। पुणे महानगरपालिकेने तुम्हाला परवाने इन्व्हेस्टमेंट दिला तर तुम्ही चालवले कसे? हे पब चालले कसे? आणि या पबमध्ये तुम्ही जे नियमावली केली त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅपवर आज गेला तर 4-4 वाजेपर्यंत हे सगळे चालतात। तुम्हाला मनाला काहीतरी एकदा वाटू द्या पुणेकरांसाठी। आणि तुम्ही जे करताय ना हे चुकीचं करताय, हे तुम्हाला आम्ही बोलायला आलोय। आता आम्ही सरळ बोलतो, याच्यापुढे सरळ बोलणार नाही। आमच्यावर काय ॲक्शन पोलिसांनी घ्यायची ते घेऊ द्या, पण याच्यामध्ये आम्ही पुणेकरांना, नागरिकांना आमची मुलं नसतीनाबत होऊन देणार नाही। आणि आम्ही आता गप असणार नाही। आम्हाला पोलिसांनी काय करू द्या, गव्हर्नमेंटनी काय करू द्या, आम्ही रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते, आम्ही रस्त्यावर उतरणारे। मागच्या वेळेला ललित पाटीलचं जेव्हा प्रकरण झालं आणि आम्ही हे मांडायला गेलो तेव्हा एक्साइज मिनिस्टर शंभूराज देसाई यांनी आमच्यावर आबरू नुकसानीचा केस टाकायची भाषा केली। आता काय म्हणणं असेल की याचे सगळे जर व्हिडिओ पुरावे दाखवले, याचे सगळे जर पुरावे दाखवले तर आता काय म्हणणं असेल? ललित पाटील प्रकरणामध्ये आम्ही अजय तावरेंचं नाव घेतलं होतं ससूनमध्ये, ज्या अजय तावरेला तेव्हाच अटक करणं अपेक्षित होतं। आता एका लल्लू पंजू फक्त एक सॅम्पल दिलं म्हणून जर अटक केली जात असेल तर काय करायचं? हा अजय तावरे असेल। ज्या ललित पाटील प्रकरणामध्ये याच एक्साइजच्या समोर लेमन ट्री हॉटेल आहे, ज्या लेमन ट्री हॉटेलमध्ये ललित पाटील ससून मधून गुन्हेगार असताना जात येत होता, तो कुणाच्या आशीर्वादाने? अजय तावरे। या अजय तावरेचं नाव जेव्हा आम्ही ललित पाटील प्रकरणात घेतलं आणि एक्साइजचा आशीर्वाद आहे असं सांगितलं, त्यावेळेला एक्साइज मिनिस्टर शंभूराज देसाईंनी माझ्यावर आबरू नुकसानीची केस टाकण्याची भाषा केली। भुसेंनी माझ्यावर आबरू नुकसानीची केस टाकायची भाषा केली। आज त्याच तावरेला अटक करता तुम्ही, अजून संजय ठाकूरला अटक केलेली नाही। रवी भाऊ आणि आम्ही, मोहन दादा, आम्ही सगळे मिळून एक्साइजच्या श्री राजपूत यांना भेटलो। राजपूत यांच्या समोर आहेराची यादी वाचावी, तसे इथल्या इल्लीगल बार आणि त्या बार मधून हप्ते किती जातात याची यादी वाचली। याचे पुरावे आम्ही आहे असं सुद्धा सांगितलं। यावर त्यांचं असं म्हणणं आहे की इल्लीगल बार असतील तर आम्ही तोडू। आम्ही त्यांना 48 तासांचा वेळ दिलाय। 48 तासाच्या आत जे इल्लीगल बार असतील त्यावर ते कारवाई करणार असं म्हणालेत। जर ते कारवाई करणार नसतील तर मी आणि रवी भाऊ, जर हे सरकार बुलडोझरवाल्यांचं आहे, इथे तिथे बुलडोझर जर तुम्ही लावत असाल तर पुण्यातल्या इल्लीगल पब बार वरती बुलडोझर लावायला आम्ही तयार आहोत।